मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 19 अनुभव 2 या पाठाचा अभ्यास करणार आहोत। अनुभव 2। शाळा सुटली, मी घरी निघालो। वाटेत आई दिसली। तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या। त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले। मी धावतच आईला गाठले। अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? मी आईला विचारले। तिच्या हातातील एक पिशवी घेऊ लागलो। अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, ती म्हणाली। अगं आई, किती जड आहे पिशवी, काय आहे एवढं यात? मी विचारलं। हे आपलं महिनाभराचं किराणा सामान आहे, आई म्हणाली। एक पिशवी हातात धरल्यावर मला समजलं त्या ओझाने आईचे हात लालेलाल झाले होते। एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई? मी विचारलं। किती लागले असावेत? आईने उलट प्रश्न केला। मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली आणि म्हणाली, वा रे, तुझं व्यवहार ज्ञान, वस्तूचे भाव गगनाला भिडलेत। आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा। मलाही ते पटले। बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो। तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश केलं। बऱ्याच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती। आई, तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस? मी तिला काळजीने विचारलं। हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं, माझं काम हलकं झालं, आई मनापासून बोलत होती। ती खूप दमली होती। मी आईला म्हणालो, आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असेल त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ, म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल। शब्दार्थ पाहूयात। गाठणे म्हणजे पोहोचणे, भाव गगनाला भिडणे म्हणजे खूप महाग होणे, हुश करणे, मोकळा श्वास घेणे। मुलांनो, तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल, तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।